हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं काकू काका दादा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. इकडे बघा मी काय करत आहे. मी पायाला माहूर लावून घेत आहे. मला खूप आवडतात माहूर लावणं, म्हणून मी माहूर लावून घेतला आहे पायाला. तुम्हाला कसं वाटत आहे माझं माहूर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बघू शकता इकडे बघा किती सुंदर दिसत आहे ना. बघा लाल लाल बोट व्यवस्थित आणि खूप सुंदर, मला खूप आवडतात. तुम्हाला आवडतं का मला नक्की सांगा. आणि बघा इकडे आपण साडी घालून मी रेडी झाली आहे. कशी दिसत आहे तुम्हाला साडी माझी नक्की सांगा. इकडे बघा हे हे काय आहे, गौरी पूजेची जे आंबील राहत असतात त्या आंबीलची मी पूजा करत असतो. दरवर्षी मी आंबील करत असतो घरी. म्हणजे माझं हे 3रं वर्ष आहे आंबील करायचं. मी का आंबील नाही केली तर मला कसतरीच वाटते, कारण हमेशा मी आंबील करून आहे. माझ्या मुलांना पण लय आवडतात अशी पूजागी करणार. तर मग बघू शकता तुम्ही. बघा इकडे गणपतीची पूजा करून घेत आहे तो. आता बघा आंबीलची पण पूजा करून घेत आहे. तुम्हाला ह्या छोट्याशा मुलाची कशी वाटते पूजा तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपलं इकडे पूजा बघा कशी सुरू आहे. आता मुलगी पण पूजा करतात. मुलगी काय म्हणतात, मम्मा हे मला का नाही करू देत ग पूजा, तू दादालाच काय सांगते हमेशा करायला. कारण त्याला मी हमेशा म्हणते तिला का मुलगा करत असते बेटा, मुलगी नाही करत असते. ते म्हणते मम्मी मुलगा ना मुलगा काय बा असं का. मग तिला सांगा लागते आपल्याला समजावून, अरे बाबा तो मुलगा आहे, मुलगाच्या हाताने ही पूजा करून घेतेस तर मुलगी नाही करत असते. मग तिला हळदी कुंकू लावून घेतला. इकडे मुलाला पण टिक्का लावून घेतला आहे. इकडे ते फूल ते त्याच्यावर काही थांबत नव्हतं त्याच्या हाताने, इतकं त्याला काही इतकं हे कळत नाही, म्हणून ते म्हटलं जाऊ दे खाली ठेवून दे तू फूल. आता बघा मुलगी पण पूजा करत आहे. दादाने फूल टाकलं म्हणून तिला पण फूल टाकायला पाहिजे. दादाने काय केलं तसं पण तिला पण पाहिजे. तुमच्या घरी असं होते का बहीण भावाचं तर सांगा आम्हाला नक्की कमेंटमध्ये. इकडेच बघा आरती सुरू आहे. आता आमची महालक्ष्मीची आरती सुरू आहे. गौरी मातेची आरती सुरू आहे. इकडे बघू शकता तुम्ही मुलांनी आरती पकडून घेतली आहे. इकडे आपण आरती करून घेतली आहे. आता बघू शकता आता हे माझी पूजा सुरू आहे. मी पण पूजा करून घेतली आहे. गणपती बाप्पाची आंबील मैया राणीची. ते आंबील म्हणजे एक आपली देवताच राहत असते आंबील मैया. तुम्हाला याची कहाणी ऐकायची असेल आंबील मैयाची तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे माझी पण पूजा सुरू आहे. बघू शकता तुम्ही कशी पूजा केली आहे मी. तर तुम्हाला असा छोटासा ब्लॉग कसा वाटत आहे, कसा वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा. कारण आपली एक फौजी वाईफ कशी करत असते, सगळं मुलांना कसं शिकवत असते, काय शिकवत असते, हे सगळं तुम्ही मला सांगा. का चांगलं वाटत आहे तुम्हाला, का कसं वाटते तुम्हाला ब्लॉग माझा, नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा. इकडे बघू शकता आता आरती झाली आहे, माझी पूजा झाली आहे. आणि आता मुलगा फोडत आहे नारळ. नारळ बघा आता कसं फोडत आहे. त्याला सांगते पाणी लावून घे आधी, कुंकू लावून घे त्याला आधी, कारण त्याला नारळ फोडायला खूप मजा येते. पण जेव्हा ते पूजा करायला म्हटलं ना आपण त्याला, का दादा हे असं, मग मी याला कोण असं करत असते म्हटलं, त्याला पण आपण हळदी कुंकू लावून पूजा करत असते त्याची आधी, तरच मग नंतर फोडत असते. हो का मम्मी. मग प्रत्येक गोष्ट त्याला सांगून तरी समजावून सांगून द्यावं लागते, मग त्याला समजते. इकडे बघू शकता आता मुलीचे. आता हे आपल्या घरची म्हणजे गौरी माता आहे, लक्ष्मी आहेच आपली गौरी घरची. मी म्हटलं जाऊ दे हिला आज म्हटलं हिचे पायगी धुवून टाका आपण. आपल्या घरी एक हे गौरी आहे तर हिची पायगी धुवून टाकली. तिला खूप मजा आली पाय धुवायच्या वेळेस. मम्मा माझे पण धुतले, खूप छान वाटत आहे मम्मा, मला खूप छान वाटत आहे अशी करत होती. तिचे पायगी धुवून वाटले. तुमच्या घरी तुम्ही असं करता का पूजा, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काही पण वाटलं तुम्हाला असं का असं करतच असताय का तुमच्या इकडे. आमच्या नागपूर सिटीमध्ये असंच करत असतात. तुमच्या इकडे कसं करत असतात बघा. प्रत्येकांच्या घरी आंबील नसते राहत, पण मी दरवर्षी आंबील करते, म्हणून मी असं माझ्या मुलगी जो वर्षी मला मुलगी झाली त्या वर्षीपासून मी करत आहे. इकडे बघा मग आपण काय करून घेतलं आहे बघा, किती सुंदर दिसत आहे ना माझी क्युटीशी लक्ष्मी. इकडे बघा आता तिच्यासोबत थोड्याशा फोटोवा काढून घेऊन घेतले आहे. नंतर गेलो आहे आपण कशाला, गणपती पूजा करायला. गणपती पूजा करून घेतली. तिथं मोदकगी सगळे नेले आहे आम्ही. मी मोदक नेले. ते बाजूची ताई आहे त्यांच्या घरी गेलो आहे. इकडे महालक्ष्मीपाशी गेलो आहे. महालक्ष्मीची मी ओटी भरून घेतली आहे. बघू 2 महालक्ष्म्याच्या वट्या भरून घेतल्या आहे मी. दोघी जणी राहत असतात ना, गौरी आणि काय म्हणते आपली हे
पार्वती ह्या दोघीजणीची कथा तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. गौरी आणि महालक्ष्मी हे का रस्त्या दोघी बहिणी असतात. गणपती काय म्हणत असतात, दोघीचे अंश राहत असतात. ह्या दोघींचा एकांचं नाही, दोघींचा अंश राहत असतात. हे म्हणून हे दोघीजणी बसल्या राहतात. म्हणून गणपती एकीला मान नाही, दोघींना पण मान देऊनच त्या दोघीजणी. पहिले मोठी कोण राहत असते, गौरी राहत असते आणि पार्वती लहान राहत असते. गौरी आणि पार्वतीच्या ह्या म्हणजे जेव्हा तो गणपती बनवत राहते ना पार्वती काय म्हणत असते, जेव्हा तो मय काढत असतात पार्वती, तर गौरीचं म्हणजे पाणी घेतलं होतं म्हणून ते गौरी आणि पार्वतीचा मुलगा राहत असते गणपती, म्हणून त्याला म्हणत असते गौरी गणपती पूजा. म्हणून पहिले गणपतीले पहिले आधी बसतो ते गणपती, नंतर गौरी माता बसतात. ह्या 1.5 दिवसाच्या राहत असतात. खूप सुंदर वाटतात ह्या 1.5 दिवसामध्ये. असं वाटतं रे बाप खूप चांगलं वाटतात. तुम्हाला बघू शकता मी वटी भरून घेतली आहे गौरी मातेची. तुम्हाला कसे वाटले हे गौरी माता बघू शकता तुम्ही. बघा किती सुंदर वाटत आहे. मला आता खूप आवडल्या तिच्या. असं वाटत होतं तिच्याकडेच बघावा असं वाटत होतं मला. खूपच सुंदर दिसत होत्या त्या. अशा मस्त हासते होत्या चेहऱ्यावर. खूप सुंदर दिसत होत्या. मोर बघू शकता किती सुंदर मोर आहे ना तिथे. मोर पण खूप सुंदर आहे. डेकोरेट बघा किती सुंदर डेकोरेट झालं आहे ना. तुम्ही पण सांगा मला कसं डेकोरेट वाटलं हे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फौजी वाईफ आहे. चला ओके बाय, भेटूया नेक्स्ट